स्ट्राईकवर आहे आणि त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईकवर दुर्गेश. आणि संघाकरिता पहिले शतक घेऊन येतोय मोहित. एकूण 66 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं ते खारदांडा संघाने. देरी संघासमोर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मोहित टू निखिलेश. चांगला चेंडू, चांगला फटका, ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. पॉवर प्ले शतक असल्या कारण अवघे 2 खेळाडू आपण या सेवालगत पाहत असाल. स्वतःच आणि संघाचं खातं उघडलं जातं एका धावाने. उत्कृष्ट शॉट आणि खरोखरच समुद्रावरती खेळत असल्या कारण असं टप्पा पडल्यानंतर गती धीम्या गतीने जातो. तुम्हाला धावसंख्या होते 5 आणि वैयक्तिक 4 या धावसंख्येने खेळतोय दुर्गेश. आणि हा नो करा दिला जातोय. 1 धाव प्लस 2 म्हणजे एकूण 2 धाव या मिळतात. आणि हा फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची आहे. 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते ती 7. बरोबर ना. स्ट्राईक वर येतोय निखिलेश. फ्री हिट असेल याची नोंद घ्यायची. फलंदाज फ्री हिट असला काय नसतो. चेंडू हवेत पाहायचं. हा चेंडू आतमध्येच राहतो. 2 धाव नक्की मिळत आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. आणि गावांतर धाव होते. यावंतर धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूणच 2 अंकी 10. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मोहित टू निखिलेश. आणि गावांतर धाव पुन्हा एकदा मिळते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वादविवाद करून हे सामन्याला सुरुवात करायची आहे जेणेकरून पुढे सामने चालत राहतील. फेरबदल होणार नाही. पंचांनी निर्णय दिल्यानंतर प्लीज आपण त्याचा सन्मान करायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. एक वाईट अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 11. सामन्याला सुरुवात करायची आहे. यावेळी मात्र कमबॅक करतो गोलंदाज मोहित. निर्धाव चेंडू टाकला जातोय. धावसंख्या स्थिर 11. चांगला चेंडू सलग दुसरा चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चुकी करत नाही गोलंदाज मोहित. 1 टू गो. धावसंख्या स्थिर 11.
शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर निखिलेश. यावेळी मात्र नदीच्या पट्ट्यात येत चेंडू हवे क्षेत्ररक्षण तिथे सज्ज पाहूया. आणि कदाचित दिसलं नसावे, मी मान्य करतो प्रत्येकालाही समजलं असेल. डोक्यावर सूर्य असल्या कारण असं काही समजू शकलं नाही, पण एका धावेने काही रोखू शकलं नाही. निखिलेश यांना शतक संपते. यानंतर मी विनंती करतो सन्माननीय मनोज काजे यांनी स्टेजवर यायचंय. त्यांच्या हस्ते गोम्स FC यांचा सन्मान केला जाईल. गोम्स FC स्टेजवर यायचंय आपण. गोम्स FC चे कर्णधार, गोम्स FC यांचे कर्णधार त्यांना सन्मानित करतील. सन्माननीय मनोज काजे यांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. 2 मिनिटं थांबूया आपण इकडेच. संघाकरिता दुसरे शतक घेऊन येतो राकेश. थोडी गती दाखवायची दोन्ही संघांना विनंती करतो. यानंतर लगेच सामने आपले खेळवायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राकेश टू निखिलेश. चांगला चेंडू, चांगला फटका आणि चांगला उत्कृष्ट झेल सुद्धा पाहायला मिळतोय. स्मॅशिंग शॉट होता पण तेवढं क्षेत्ररक्षण हजर आणि आज झेल चेत बाद होतोय. निखिलेश यांची पारी समाप्ती केली जाते. एकूणच 4 धावा केल्या आपल्या संघाकरता तंबूत परततोय. पहिला गडी बाद होतोय तो 12 या धावसंख्येवर. पहिला हादसा निखिलेश बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय अमन. गॉम्स FC अपने कर्णधार कैप्टन यहां पर आइए स्टेज के पास. नवोदित फलंदाज डावकर फलंदाज असल्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं शतक मार्गाचा पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय गोलंदाज राकेश. दुसऱ्या चेंडूचा सामना करतोय डावकर फलंदाज अमन. धावसंख्या स्थिर 12. चांगला चेंडू, चांगला फटका सुद्धा पाहायला मिळतोय विडावच्या दिशेने आणि हा थांबा 1 मिनिट. पंच 1 मिनिट थांबायचं. अरे चौकार आहे लाईनीवर त्याचा पाय असल्या कारण चौकारामध्ये रूपांतर केलं जाते. नाही भाई पाय लागला होता. लाईनीवर पाय आहे. चौकार चौकार. धन्यवाद थँक्यू. आणि या 4 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती वाढू जेल ना 16. पुन्हा इथं सज्ज. 1 मिनिट थांबा. अरे 1 मिनिट. अरे ठीक आहे. सॉरी चुकलं काहीतरी डिसिजन. ठीक आहे आणि माघार घेतो. आणि हा चुकीचा डिसिजन. आपल्याला 2 धावा आलेत हरीश.
चांगला चेंडू आणि हा यावेळी मात्र डाव असण्याचा चेंडू घुमवत बाहेर असला का नसतो. एक अवंतर धाव मिळते. धाव संख्या फलकावर लागल्या जातात त्या 15. आणि एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ते 15. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राकेश टू अमन. यावेळी मात्र चेंडू हवेस दीप स्क्वेअरला आणि क्षेत्ररक्षण तिथे आजार. यावेळी मात्र काही चूक करत नाही आणि धाव छेद बाद होतोय. आणि झेलचित बाद होतोय अमन यांच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद होतोय 15 या धावसंख्येवर. अमन बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय असिद. उत्कृष्ट शॉट होतो. उत्कृष्ट प्रयत्न सुद्धा. हातात चेंडू निसटतोय त्याचं रूपांतर ठीक आहे. किती रन धावले पंच सांगायचे. ठीक आहे 1 रन. धन्यवाद. या एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूणच 16. 16 रन्स for loss of 2 wickets. त्यानंतर सामना असेल पातवाडी वर्सेस यातला विजयी संघ ठरेल. रिवर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय हवेत पॉइंटच्या दिशेने. हा झेल निसटतोय त्याचं रूपांतर एका धावामध्ये केलं जात आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पुढे 17. 1 to go. दुसरे शतक मार्गस्थ असताना राकेश यांचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत गोलंदाज राकेश टू असित. धावसंख्या 17. फुटबॉल का यावेळी मात्र पायचीत बाद दिला जातो. खरोखर चांगला आत्मविश्वास अपील मागे होता. पंचांचा निर्णय बदलण्यात सज्ज झाले ते क्षेत्ररक्षण चांगलीच अपील फेटाळली जाते स्वीकारली जाते ते अपील आणि अस्सी त्यांच्या स्वरूपात गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय 17 या धावसंख्येवर. शतक संपतायत 2 शतक संपतायत. धावसंख्या फलकावर लागतात 17 बाद. 17 रन्स 2 बाद. 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवर नुकताच गडी बाद झालेला असित त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय मनीष.
संघाकरिता तिसरे शतक घेऊन येतोय मोहित, ज्याने सुरुवात केली होती आपल्या संघाकरिता पॉवर प्ले शतक टाकून. तोच आपल्या संघाकरिता तिसरे आणि स्वतःचा स्पेल पूर्ण करण्यासाठी येतोय मोहित गोलंदाज. सामना करतील दुर्गेश. त्याला बरं पडतं. चांगला चेंडू, चांगली अपील्स होते, अपील फटाळली जाते. निर्धाव चेंडू, काही समजू शकले नाही दुर्गेश यांना. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअरला चेंडू जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण करून एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 18. 16 चेंडूमध्ये 48 धावांची गरज जिंकण्याकरिता देरी संघाला. गोलंदाज सज्ज मोहित. तिसरा चेंडू घेऊन येतात डावकरा फलंदाज मनीष यांना. एक धाव मात्र नक्की मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 19. जेएमडी दशक 2026 जो कोलीवाडा क्रिकेट आणि फुटबॉलच्या टुर्नामेंट या मैदानावर क्रिकेटचे सामने, त्याचबरोबर दुसऱ्या मैदानावर फुटबॉलचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. एक गाव एक संघ अशी विचारधारणा घेऊन जेएमडी चषक 2026 पर्व 4. आणि हा झेल बाद होतोय. उत्कृष्ट झेल हरीश यांच्या मार्फत. अरे हा चौथा गडी बाद होतोय दुर्गेश यांच्या स्वरूपात. जेएमडी चषक 2026 जो कोलीवाडा क्रिकेट आणि फुटबॉलच्या टुर्नामेंट आपल्याला इथे आयोजित केलेल्या आहेत. कोणत्याही संघाला फीस न घेता इथे पदार्पण केले जात आहे. एक गाव एक संघ, चांगली धोरण, चांगला विचारात्मक संघ आपल्याला ही टुर्नामेंट आपल्याला आयोजित करण्यात आलेली आहे. ती जेएमडी चषक 2026 जुहू कोळीवाडा संघाकडनं. यानंतरचा सामना असेल विजयी संघ वर्सेस पातवाडी संघ. क्वार्टर फायनलचा सामना असेल, याची नोंद घ्यायची आहे. आणि अवघ्या 4 षटकांचा सामना असेल, याची पण सुद्धा नोंद घ्यायची आहे. पातवाडी संघ आणि विजयी संघ चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ जो ठरेल त्यांचा सामना पातवाडी संघासोबत लगेच असेल, याची नोंद घ्यायची आहे. यावेळी सुद्धा म्हणजे असं सांगितलं असं दुर्गेश आल्यानंतर बोलते जा तुम्ही पण येतो, अशा प्रकारे परिस्थिती आपल्याला दिसून येते. हिरेन बाद होतोय 0वर. 5वा गडी बाद होतोय हिरेनांच्या स्वरूपात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात उतरतोय कार्तिक. आणि मोहित आपला हॅट्रिक वर आहे. पाहूया या टुर्नामेंटची पहिली हॅट्रिक साधतो की नाही आपल्या संघाकरिता. मेडल ओव्हर आपण पाहिले दिनेश तरे यांच्या मार्फत. पाहूया हॅट्रिक साधतो की नाही मान आपल्या संघाकरिता. स्ट्राईक वर येतोय. शेवटचा चेंडू हॅट्रिक वर आहे मोहित. पाहूया हॅट्रिक साधतो की नाही फलंदाज कार्तिक. आणि हा हॅट्रिक साधली जाते आणि पहिली हॅट्रिक या टुर्नामेंटची ती साधली जाते ते मोहित यांच्याकडनं. कॉंग्रॅच्युलेशन मोहित, खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी तुझी मोहित. 3 शतक सांगते. धावसंख्या फळकावर लागते त्या 19. आता जिंकण्यामध्ये हव्या 12 चेंडूमध्ये 47 रन्स.
बाद होतोय कार्तिक, त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय मयूर. उत्कृष्ट गोलंदाजी मोहित यांची सलग 3 गडी बाद केल्यावर आणि एकाच दिशेने प्रत्येकी झेलचीत बाद केला. यष्टीरक्षक याने त्याला साथ दिली. पॅटेची कडा घेऊन 3ही गडी तशाच प्रकारे बाद करतोय. 3 शतक संपतात. धाव संख्या फायर करावं लागते ते 19. 6 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर आहे डावखुरा फलंदाज मनीष, त्याला साथ देतोय नॉन स्ट्राईकवर मयूर. आणि बॉलर कोण आहे? ध्रुविक. ध्रुविक गोलंदाज ध्रुविक. चांगला आखोटाप्याचा चेंडू, चांगला हाईट देतोय, चांगला बिरकावून मारण्याचा प्रयत्न. टिप्स करले एक धाव नक्कीच पूर्ण होते. एका धावने संतुष्ट मानून घेतोय स्वतः फलंदाज मनीष. या एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ध्रुविक टू मयूर. चांगला फटका, यावेळी मात्र काही चुकी करत नाही. पॅटीच्या पट्ट्यात येतोय, त्याचं रूपांतर षटकारामध्ये केला जातोय. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवतोय 26. खरोखरच उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. या 6 धावेने 26 धावा फटकार लागतात. 4थे शतक मार्गस्थ. अजूनही 10 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. चांगला प्रयत्न होतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. एकदा मात्र नक्की होते. एका धावने संतुष्ट मानून घेतोय मयूर. या एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ते 27. 4थे शतक मार्ग साधून 3 चेंडू शिल्लक या 4थ्या शतकातील. यावेळी मात्र स्ट्राईकवर येतोय डावखुरा फलंदाज मनीष. एक धाव पूर्ण होते. एका धावने संतोष मानावा लागेल मनीष यांना. एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28. 2 धावचे प्रयत्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही या दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये. मयूर आणि मनीष यांच्या दरम्यान. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतो डावखुरा फलंदाज मयूर. गोलंदाज 5वा चेंडूचा मारा करतील ध्रुविक. यावेळी चेंडू खूपच उंची घेतलेला चेंडू. क्षेत्ररक्षण सज्ज मिडवांच्या दिशेने आणि हा झेल छेद बाद होतोय. यावेळी मात्र काही चूक करत नाही. उत्कृष्ट झेल टिपला जातोय. 7वा गडी बाद होतोय मयूर यांच्या स्वरूपात. एकूण 7 धावा काढून आपल्या संघासाठी तंबूत परततोय. मयूर बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय मेहुल. 28 या धावसंख्येवर 7वा गडी बाद होतोय. यानंतरचा सामना असेल पाथवाडी संघ विरुद्ध, यामधील जो विजयी संघ ठरेल त्यांचा सामना असेल. अवघ्या 4 षटकांचा सामना असेल, याची नोंद घ्यायची. 4 ओव्हरचा सामना असेल. क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर येईल. आणि हा यावेळी मात्र पाहूया कोशिश क्षेत्राला चेंडू जातोय. 2 धावा नक्कीच मिळतात. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे 30. शतक संपते. 4 शतक संपते. धावसंख्या फरक करावं लागते 30. 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरिता हव्याच 36. म्हणजे प्रत्येकी षटकार, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारावे लागतील ते मेहुल आणि मनीष यांना.
जसं युवराजची खेळी आपल्याला आठवत असेलच, 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. युवराज सिंग ही लेफ्टी होता, डावखुरा होता. त्याचबरोबर मनीष पण डावखुराचा. पाहूया हरीश यांना 6 षटकार मारतो की काय आणि संघ विजयी. हरीश आणि बिरकार मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय डीप स्क्वेअर रेगलाय चेंडू, एकदा मात्र नक्कीच मिळते. एका धावेने संतुष्ट मानावं लागेल ते मनीष यांना. यावेळी मात्र स्ट्राईकवर येतोय मेहुल. तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या वर्षीचा पर्व जो होतं त्यामध्ये हा विजयी संघ ठरला होता. अंतिम सामना विजयी संघ ठरला होता तो 2025चा डेअरी संघ. मला वाटतं यावेळी त्यांचे कदाचित बॅट्समॅन नसावे, प्लेयर्स नसावेत काही, म्हणून त्यांना त्यांची ती कमतरता वाटत असावी. चांगली गोलंदाजी हरीश यांची. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स पद्धतीने खेळण्याच्या प्रयत्नात मेहुल यांच्या बॅटीच्या पट्ट्यात काही येत नाही, पण स्ट्राईक रोटेट होते. एक धाव नक्कीच मिळते बायच्या स्वरूपात. जे एका धावने संघाचे धावसंख्या होते 32. चांगली गोलंदाजी, जेवढी चांगली यष्टिरक्षक करतो तेवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरीश यांच्या मार्फत. यावेळी मात्र डाव्या त्यांचा चेंडू खूपच बाहेर असल्या कारणास्तव एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33.